क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक बिराड आंदोलकांचा शांततेचा बांध फुटला। आंदोलकांनी घेतला आदिवासी विकास कार्यालयाचा ताबा। पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल। आदिवासी विकास आयुक्तालयातर्फे 10 ते 12 वर्षापासून देण्यात येणाऱ्या नियुक्त्या त्वरित द्याव्यात व बाह्य भरती रद्द करावी या मागणीसाठी तब्बल 35 दिवसांपासून सुरू असलेल्या बिराड मोर्चाच्या आंदोलनाला मंगळवारी 12 ऑगस्ट रोजी आक्रमक वळण मिळाले। ठोस निर्णय न होत असल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी थेट आदिवासी विकास कार्यालयात प्रवेश घेतला। 9 जुलैपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे, मनसे सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील, आमदार नितीन पवार, हिरामन खोसकर, नरहरी झिरवाळ, डॉक्टर DL कराड, JP गावित, जयश्री पवार आदी आजी-माजी आमदार व नेत्यांचा पाठिंबा मिळालाय। दरम्यान 3 ऑगस्ट रोजी आंदोलनातील प्रतिनिधी ललित कुमार चौधरी, रमेश अहिरे, रोहिदास पवार, अमोल तायडे, राहुल जाधव यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकाही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही असा शब्द दिला होता। मात्र या भेटीला 10 दिवस उलटूनही कुठलाही निर्णय न झाल्याने आंदोलनकर्त्यांचा संयम सुटला। संतप्त आंदोलकांनी कार्यालय परिसरात घोषणाबाजी करत आत प्रवेश केला। परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। यावेळी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मध्यस्थी करत आंदोलकांना बाहेर काढले व शांततेचे आवाहन केले। आंदोलन नेते रमेश अहिरे यांनी इशारा दिलाय की उद्यापर्यंत निर्णय न झाल्यास आम्ही गेट तोडून पुन्हा आत प्रवेश करू। याबाबत त्यांनी अधिकची माहिती दिली आहे, पाहूया सविस्तर। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। तर तुम्ही बिराड मोर्चामध्ये 9 जुलैपासून आंदोलन करता आहात आयुक्त कार्यालयासमोर। आज तुम्ही मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, त्याबाबत काय प्रकार घडला आपल्याकडे? सर, आम्ही जवळजवळ 34 दिवसापासून आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडून आहोत। प्रत्येक वेळेस प्रशासनाने आम्हाला तोंडी आश्वासनं दिले। आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत आमची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये त्यांनी असं सांगितलं की तुमच्या एकाही कर्मचाऱ्यावर आम्ही अन्याय करणार नाही। परंतु त्या बैठकीनंतर आज 10 दिवस उलटल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही कागदी स्वरूपात। त्या अर्थी आज आंदोलनकर्त्यांचा संयमाचा बांध तुटला आणि त्याचे परिणाम स्वरूप म्हणून आज सगळे आंदोलनकर्त्यांनी आदिवासी आयुक्त कार्यालयाचं मेन गेट तोडून मध्ये जायचा प्रयत्न केला। त्यानंतर आत गेल्यानंतर थोडंफार पोलीस प्रशासनासोबत आमचे हातापाई झाली, ते होणारच। त्याच्यामध्ये आज आम्ही सन्माननीय कर्णिक साहेब, CP साहेबांच्या विनंतीला मान देऊन उद्या 5 वाजेपर्यंत जर आमचा निर्णय झाला नाही तर पुन्हा आम्ही एकदा ते गेट तोडून उद्या पूर्ण त्या बिल्डिंगमध्ये शिरू असा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।